आपण अरुंधतीला काय म्हणालो होतो आठवतंय ना? तिला 1 महिन्याची मुदत दिली होती. अनिरुद्धच्या वाटणीचे पैसे आठवतंय ना? आता जनाला आठवतंय. सो व्लॉग सॉरी, वेलकम टू द डे 58 ऑफ डेली व्लॉगिंग विथ जस्ट नील थिंग्स. आज आपण काय करणार आहोत? पण एक ब्रँड शूट करणार. ओ माय गॉड, ब्रँड शूट अँड ऑल. आई कुछ काय करते, ब्रँड शूट अँड कॉफी डायरेक्ट ऑन द टेबल बनवण्यात आलेली आहे इकडे. सो मित्रांनो, आज आपण एक ब्रँड व्हिडिओ शूट करणार आहोत आणि त्याचा BTS तुम्हाला मी दाखवणार आहे. त्याची प्रोसेस मी तुम्हाला दाखवणार आहे. जिथे जेव्हा जमेल तेव्हा एक्सप्लेन करायचा प्रयत्न करणार आहे की मी कसे करतो ब्रँड व्हिडिओज. कारण मला 1-2 जणांनी कॉमेंटमध्ये विचारलं की आम्हाला हे बघायचं आहे की टॉक अबाउट क्रिएटर्स अँड ब्रँड व्हिडिओज. सो क्रिएटर लोक कसे ब्रँड व्हिडिओ करतात लोकांचं माहीत नाही, मी कसे करतो ते मी तुम्हाला एक्सप्लेन करायचा प्रयत्न करेन. आणि ओव्हरऑलच ब्रँड वर्क कसं होतं इन द क्रिएटर कम्युनिटी याच्याबद्दल तुम्हाला सांगेन. आय होप तुम्हाला इन्फॉर्मेशन काय बोलतात त्याला कामाची ठरेल. जे क्रिएटर्स बघतात त्यांना पण ठरेल आणि जे नाही आहेत त्यांना पण समजेल की ओ असं असतं का तुमचं ब्रँड वर्क वगैरे वगैरे. सो लगेच आपण चालू करूया. काय आलं? कलर काय? कलर म्हणतो वेगळाच वाटतं काहीतरी. हां, मस्त वाटतं. सो आपण लगेच चालू करूया आपला व्लॉग आणि नेऊया आपला दिवस पुढे. आई कुठे काय करते जरा कंटिन्यू करतोय आम्ही. लौट आओ घर पिया तेरा कान्हा मेरा सर मांगता मैं पिया तेरा कान्हा मेरा सर. हे रिसेंट फेवरेट गाणं आहे माझं. दिव्यम सोडी करून एक सिंगर आहे, इज फ्रॉम पंजाब दिल्ली आणि दिल्लीमध्ये असतो, पंजाब दिल्लीमध्ये असतो तो. आणि त्याचं हे ओरिजिनल आहे, खूप आवडतं आहे. मी लिंक टाकतो डिस्क्रिप्शनमध्ये. पिया नाव आहे गाण्याचं, खूप सुंदर आहे. मी हुक ऑन झालो इतका. आणि हा आपला बाय द वे पार्किंग लॉट नाही आहे की इथे आपण गातं सिंगिंग सेशन वगैरे करतं. सो टॉकिंग अबाउट ब्रँड्स गाईज, आता मी आलेलो आहे माझ्या ब्रँड एजन्सीकडे जिथे मी साईन्ड आहे आणि जिथलं ब्रँड वर्क आणि माझा सगळा बिझनेस हँडल होतो. सो आता आपण तिकडे आलो आहे. मग कसं सगळं जुळून येतं आहे एकाच दिवशी. सो आता मी तिकडे जातो आहे आणि मग तुम्हाला भेटवतो माझ्या मॅनेजरला आणि मग आपण बाकीच्या गोष्टी तिकडे बोलू. असं लपतो कशाला भाई? लपतो अरे अरे कैसा है? चल क्या बना रहे हो? ब्लॉग तो चल रहा है भाई अपना. जेंजीएस्ट किड क्या टाइम पास कर रहा है सम रील. ओ माय गॉड, रेस हाउ आर यू? एकदम बढ़िया बढ़िया. हॅपी बिलेटेड बर्थडे. रील ही पण रील बनवते आजकाल. मी ट्राय करते सरांसारखं तर नाही बनवत. 0.11% रडायचं रील खरं होतं की इट वॉज अ कॉन्सेप्ट. आय क्राय अ लॉट. आय नो दॅट. क्राय बेबी, जस्ट क्राय थिंग्स. अरे कॉन्सेप्ट होती की खरी होती? कोणती वाली? एक रडायची रील बनवलीस ना तू. माझं सिच्युएशनशिप सोबत ब्रेकअप झालं होतं तर मी म्हटलं रील बनवून टाकते. सो जेन्झी प्रॉब्लेम आहे. सिच्युएशनशिपचा ब्रेकअप झाला तुझा. इसलिए बोली बिकॉज यू डिडंट. हाँ, क्या टीम? आई एम कमिंग एज अ ट्रांसपेरेंट पर्सन. यू लुकिंग लाइक अ पूकी. या यू आर लुकिंग लाइक अ पूकी विथ अ Rolling रिबन. आहे का? एडिटर पुट अ रिबन इन दिस रोलिंग हेड. आहे का? रोलिंग हो ऑफ कोर्स रोलिंग. तुला माहिती आहे तुझी सवय काय? काय सवय आहे? तुझ्या तेव्हा कॅमेरा बोलत असतेस का मिररमध्ये बोलत असते ना, किंवा तू अशी कॅमेरा ठेवून ते जे करत असतेस ना. Do you want to do it with me? Wait, we'll do it. No, I'll pull you. Now you should do it with me. Now you're going also. Wait, Neil, you don't have an option. I will use you for clout. Okay. एजन्सी का नाम ही क्लाउड है भाई. Exactly. काय करायचं आहे? Come, I'll tell you what. फॅशनेबल की फॅन?
क्या? You are a recording moment. ऑफकोर्स युअर ऑन द ब्लॉग. तुझा सगळा फालतूपणा घेतला मी ब्लॉगमध्ये, समजलं का? मी सांगत होतो की हे जे तू करतेस ना, उभी राहतेस इकडे आणि कॅमेरा ठेवताना 1760 वेळाला तू हे कर, त्यापेक्षा कापून टाक ना ते. हे काप ना सारखे असे मागे नेते सारखे. हे तुझा मोजू शकतो ना ते 100-200 वेळा करते इन 130 सेकंड्स. तो बाल अगर पीछे लेना है यार, वापस आगे आ रहा है, वापस पीछे लेना है, वापस आगे आ रहा है, तो उसको काट दो. आगे आते ही नहीं बस से. ओके बस हाँ ठीक है. भरपूर. आय कांट बेअर मोर ऑफ Gen Z. गुड. ऑल द बेस्ट. गुड लक. ये साइनिंग ऑफ जैसे क्यों बात कर रहा है? रुक जा. सो दिस इज द एजन्सी. दिस इज क्लाउड पॉकेट एसेस. अँड इथे मी ऑलमोस्ट आता 3 वर्ष झाली साईड आहे. 3-4 वर्ष झाली. 3.5 वर्ष झाली. सो इथे एक ब्रँड मॅनेजर आहे माझा, जो माझ्यासाठी ब्रँड्स आणतो, ब्रँडचे वर्कआउट करतो, म्हणजे त्यांच्याशी बोलतो, मग मला सांगतो की असे असे ब्रँड आहे, त्यांना हे हवं आहे, आणि माझ्या आणि त्यांच्यामधलं कॉर्डिनेशन मोस्टली तो करतो. सो पॉईंट 1, क्रिएटर्स, सगळे क्रिएटर्स जे ब्रँड वर्क करतात त्यांच्याकडे आयडियली एक एजन्सी असते, लाईक क्लाउड टॅलेंट मॅनेजमेंट एजन्सी असते. दे आर मेनी इन द मार्केट. कुठे ना कुठे ते साईन्ड असतात, तेव्हा त्यांना ब्रँड्स रेग्युलरली यायला मिळतात. पण काही लोक असतात जे स्वतःहूनही करतात. फॉर एक्झाम्पल समीक्षा टक्के, जी बरेच वर्ष स्वतःहून मेल्स करून ब्रँडशी बोलून, बट दॅट इज टू मच ऑफ वर्क आणि त्या क्रिएटरचं काम नाही आहे ते. त्यासाठी एजन्सीज आहेत. मीही आधी 1 वर्ष केलं, पण तेव्हा कमी ब्रँड होते, खूपच कमी फॉलोअर पण होते तेव्हा. मग 100K झाल्यानंतर मी इथे साईन झालो इन आय गेस 2021. आणि त्यानंतर मग सिन्स आय हॅव बीन डुईंग ब्रँड वर्क विथ क्लाउड पॉकेट एसेस. आणि मग सो ॲज अ क्रिएटर, प्रत्येक क्रिएटर अशा एका एजन्सीला साईन्ड असतो, जे त्याचं टॅलेंटचं सगळं बघतात. फॉर एक्झाम्पल ब्रँड झाले, इव्हेंट्स झाले, किंवा कुठे प्रेझेन्स द्यायचा आहे, कुठल्या इव्हेंटसाठी त्यांना अप्रोच करायचं आहे. फॉर एक्झाम्पल मेटाची इव्हेंट होतात, यूट्यूब फॅन फेस्ट होतं, किंवा अजून काही म्युझिक इव्हेंट्स होतात, तर तिकडे त्यांना कोणाला प्रमोशनसाठी हवं आहे, कोणाला फिल्म प्रमोशन्स करायचं आहे, हे सगळं त्याच्या अंडर येतं. सो तुम्ही जर क्रिएटर असाल आणि यू वॉन्ट टू वर्क विथ ब्रँड्स, साइन अ एजन्सी इन द मार्केट. शॉन, ओ शॉन, बाय बाय. हाय टू माय ब्लॉग. हाय तो बोल ब्लॉग. हॅलो. आर्मीचा माणूस निकल रहा तू. हां. सो आता मी आलेलो आहोत आम्ही क्रोमाला, आणि एक आमच्यासोबत POC आहे. POC म्हणजे पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट फ्रॉम द एजन्सी ज्यांनी मला हा ब्रँड दिला आहे. तो POC आम्हाला इथे सगळं कॉर्डिनेट करायला हेल्प करणार आहे. स्टोअरमध्ये काय प्रॉब्लेम झाला तर त्याला सांगायचं आहे. एका साईडला रजत कॅमेरा सेटअप. सो ब्रँड व्हिडिओज जनरली मी ट्राय करतो की गिम्बलवरती करावं, कारण गिम्बलनी स्मूथ इफेक्ट येतो, आणि ब्रँडला जसं हवं असतं तसं. ब्रँडला जनरली क्लीन, छान, सिनेमॅटिक व्हिडिओ एक्सपेक्ट असतो. सो ऑफकोर्स मी असेही सगळे व्हिडिओ DSLRवर करतो, तर त्याला गिम्बल ॲड केला आणि थोडंसं सिनेमॅटिक आणि स्मूथ व्हिज्युअल्स मिळतात. दॅट्स द रिझन मोस्टली ब्रँड व्हिडिओजला आय ट्राय की गिम्बल यूज करावा नॉर्मल ह्याच्यासाठी. पण नाहीतर आम्ही हँडहेल्डवरती करतो. तो डिपेंड करतं की व्हिडिओला काय गरज आहे. बट ब्रँड व्हिडिओ जनरली गिम्बल. इथून एंट्री करतो, तू पण आमच्यावरच येतोस, आणि तू जरा जास्त मागे जातो, आणि आम्ही इथे येऊन थांबतो. जर ते राग येतोय की हो असं करणार आहे आपण, हो कामवाली बाईला आता असं हे वाला कर, हे वाला फुल साईड डोक्यात षडयंत्र. थोडा वेळ लागतो कॅरेक्टरमध्ये यायला आणि आधी हसून घ्यायला. हात कर, इधर हा जायला लागेल. मग मानेसोबत क्लोज येऊन मानेसोबत. तो आता आम्ही लाइटिंग करतो आहे.
लँड लाईट बोलतात ह्याला. याच्याने जरा इझी टू कॅरी आणि परफेक्ट लाईट पडतो, जास्त सगळीकडे स्प्रेड होत नाही. तर हे जे ट्यूबमध्ये याला फिल्म लाईनमध्ये किनो लाईट बोलतात, जे 1 2 3 4 असे 5 6 असतात. ही सिंगल लँड लाईट आहे. आता याला आम्ही टेम्परेचर मॅच करतो, जी सोर्स लाईट आहे. तर तुम्ही वरती बघू शकता जे वरचे लाईट्स आहेत ते ना येल्लो आहेत ना व्हाईट आहेत, त्याच्या मधल्या स्टेजला आहेत. त्याच्यात गोष्टी फ्रेश दिसतात. तर ते सेम आम्ही तो टेम्परेचर अंदाजे मॅच करतो आहे आणि कॅमेरामध्ये बघून की आमच्या चेहऱ्यावर लाईट कसा पडतो. करायचं भलतंच काहीतरी चालू झालं आता. पण माझा हा हात पकड, आता समोर आहे नाही आहे, समोर असतात समोर आहे ना, हा अँगल परफेक्ट. आता ह्या अँगलला फिट कॅमेरा मागे मागे एकदम पूर्ण आलो तर मग मला तेवढी रेंज नाही येईल ना, करता येईल. त्याच्याने तुला पूर्ण धावायला लागेल की झालं आता. हो म्हणून होतं थोडं मागे राहायचं, तुला डिस्टन्स पण कमी तू माग. हां हे शिकवायचं फास्ट करते आपल्याला. जवळ याचा पण फास्ट केला मग फक्त माझा फेस फॉलो किंवा माझा पॅरलली करायचं. हे हा कॅमेरा हे फेस पण हे समजलं तरच तो मागचा डायनामिक जो आहे ना इफेक्ट वापरतो. मला रागायचं होतं चुप चुप चुप. हां म्हणजे समोरच्याची चुपच्या गिनती करून चुप बोलायचं, नुसतं चुप नाही बोलायचं. म्हणजे मला बेसिकली जसं सेम हां म्हणजे इझी करतोय तुला मी, रेफरन्स देतोय कसं बोलायचं. ठीक आहे, एकदा रिहर्सल करते जो डायलॉगची. जो डायलॉग आहे कल से तेरी परमनंट छुट्टी शुरू. बोलायचा ना अंदाज तो आला. कल से तेरी कल से तेरी असा होईल खाली. कल से तेरी परमनंट छुट्टी शुरू. बोलताना डोळे मोठे आणि जनरली लाऊड बोल म्हणजे तुला तो फील आहे. बोल ना कल से तेरी म्हणजे आवाज लाऊड. कल से तेरी छुट्टी शुरू. परमनंट. कल से तेरी परमनंट छुट्टी शुरू. मग ती असं इमॅजिन कर. मग ती बोलेल अरे मॅडम बोले की ए चुप. चुप. इथल्या लोकांचं सोडून देतो जोरात. आता गाईज ऑफकोर्स आम्ही क्रोमामध्ये शूट करतो आणि स्टोअरमध्ये शूट करतो आहे. तर त्यांना एक एंट्री शॉट हवा आहे तर तो आम्ही आत्ता घेतो आहे. बाय द टाईम लास्टच्या सीनचे काही बॉक्सेस आणि असं सगळं येतं आहे, मला प्रॉप हवं येतं ते अरेंज होते, तोपर्यंत आपण एंट्री शॉट करून घेतो आहे. सो आता आम्ही शूट करतो एंट्री शॉट. आता जा ना, म्हणजे झालं ना, बोललो ना एंट्री शॉट शूट करतोय. जा अरे कॅमेरा रोलिंग अँड ॲक्शन. चलो बोललो ना की सगळे तू तसेच शॉट घेते ना. काहीतरी प्लॅनिंग प्लॉटिंग चालू आहे. हां मग ते मी एक्सप्रेशन देतो ना तुला, तू फक्त मला हे दे असे म्हणजे लांबून जवळ येईपर्यंत. जर तुझी ही लास्ट आता इथे फ्रेम आहे तर तू तिथून आला पाहिजे. मला ते साफ होईल.
तरफ देखो. नहीं तुझ्याकडे आला मग तू बेस्ट बोललीस. अभी इसके तरफ देखो. येस. आणि मधले रॅम आपण सगळे रॅम करतो. जे एक्सप्रेशन येणार ते एक्सप्रेशन आले कॅमेरा मागे येणार. तोपर्यंत हा फ्रेमिंग झालेला असणार. डन. निघालो श्री आणि मी. बाईक बंद झाला बोलतो वायर लावलीच काय. वायर खाली खिशात आणि बोलतो बाईकचा आवाज नाही. वॅम्प. खतम और तेरा टाइम चालू. असं हळू बोल. माझ्या लेवलमध्ये गेला वेळ होते उभी आहेच. टाईम सुरू आहे. रोलिंग अँड ॲक्शन. तेरा टाइम चालू झाला. हाँ बोल काय करायचं. मी काय जा रे. या कुठला टोन आहे. सॉरी. तू बेल्ट बिल लावायच्या आधी आहे ना डायलॉग घे. मग मी खुशी आप घर के पास आ गई नंतर बेल्ट लावायला. ठीक आहे चालेल. रेडी. कॅमेरा रोलिंग अँड ॲक्शन. हम कहाँ जा रहे हैं. खुशी आप घर के पास आ गई है. कट. And action. नीर भाई ने फिर से 2 दिन की छुट्टी ले ली. क्या परत. क्या 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 क्या. हाँ भाई सब कर रहे हैं क्या. 3, 2, 1 क्या भाई क्या ए भाई क्या 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 भाई वाह. तू मग वाट काय बघू. ये भाई क्या क्या. सीरियल मध्ये ऍक्टिंग करून म्हणतात. ये श्रिया कुछ करना पड़ेगा. अब उसका टाइम खत्म. चल मेरे साथ. बोल त्याला बोलतात जरा ती फुटेजला मोबाईलवर ट्रान्सफर कर. रोज बघत पाठ कर. पाठ कर श्रिया पाठ कर. अशी पाठ कर मित्रा. घाण फाडू नकोस. कॅमेरा रिपेअरिंगला द्यायला लागेल का बोलतो. अँड रील इज कम्प्लीट गाईड. अशा प्रकारे आपली रील कम्प्लीट झालेली आहे. एवढं सगळं करायला लागतं. ऑफकोर्स मी तुम्हाला डायलॉग नाही दाखवू शकलो कारण की सगळं रिव्हील झालं असतं. सो बट ओव्हरऑल प्रोसेस ही असते. आणि असं सगळं आम्ही करतो. ब्रँड डील करताना असं BTS होतं. बट मी तुम्हाला बाकी पण सांगणार आहे ब्रँडबद्दल आणि ब्रँड कसे मिळतात आणि कसं होतं त्याबद्दल आपण थोड्या वेळाने बोलूया. जरा काम आठवून घेतो. हॅलो हाय. सो आता सगळी कामं संपवून एडिट वगैरे संपवून मी आत्ता फायनली बसलो आहे. तू
एंड दिस टॉपिक, म्हणजे हा जो आपण ब्रँड व्हिडिओचा टॉपिक चालू केला आहे. सो असं आहे की तुम्ही आत्तापर्यंत बघितलं की मी एजन्सीबद्दल सांगितलं की कशी एजन्सी हेल्प करते तुम्हाला ब्रँड वर्क आणायला आणि वॉटेवर ज्या गोष्टी त्या लोक रन करतात ते तुम्हाला बेसिकली मॅनेज करतात. त्यानंतर तुम्ही बघितलं की मी ब्रँड व्हिडिओ कसे शूट करतो, काय करायचा प्रयत्न करतो. तर मी आज तुम्हाला तेही एक्सप्लेन करणार आहे. पण ऑफकोर्स मी तुम्हाला सांगणार नाही की तुम्हाला काय करायचं आहे. मी सांगेन की मी काय करतो आणि कारण की मी माझ्या पर्स्पेक्टिव्हनी तुम्हाला सांगायचा प्रयत्न करणार आहे. मी तुम्हाला काय वर्क होईल हे नाही सांगणार आहे. मी काय करतो ते सांगणार आहे, जेणेकरून मे बी त्यातनं तुम्हाला काय शिकायला मिळेल किंवा इन्फॉर्मेशन मिळेल, व्हॉट एव्हर. म्हणजे असं मी काही इथे शिकवायला आलोच नाही आहे. ओके, सो एकदम बेसिक जर मी म्हटलो तर माझ्याकडे ब्रँड्स यायला लागले तेव्हा इंस्टाग्रामवर ब्रँड्स नव्हते. तेव्हा फक्त फिल्म प्रमोशन्स व्हायचे. ॲमेझॉन प्राईमचा शो आला तर बाबा काही त्याच्याबद्दल अवेअरनेस वगैरे की शो येतो आहे वगैरे. नंतर ब्रँड स्टार्टेड कमिंग इन. फॉर एक्झाम्पल झोमॅटो असेल, स्विगी असेल, पिझ्झा हट असेल, डॉमिनोज असेल, थम्सअप असेल, ॲमेझॉन प्राईम व्हिडिओ, हॉटस्टार, सोनी लिव्ह, Dream11 आणि असे बरेचसे असतात. सो टू स्टार्ट विथ मला असं वाटतं की पहिले तुम्ही जर जुने व्हिडिओ बघितले असतील त्यात आम्ही फुल स्लॅपस्टिक कॉमेडी करायचो, शिव्या द्यायचो, हे करायचो ते करायचो, असं करायचो असं करायचो, हवे तसे व्हिडिओज बनवायचो. पण ब्रँडसोबत जेव्हा तुम्ही काम करता त्यांना एकदम क्लीन कॉमेडी, क्लीन व्हिडिओ लागतो. नो ॲब्युझिव्ह वर्ड्स किंवा नो रॉंग. हे आता ते ऑफकोर्स त्यांची ब्रँडची इमेज असते. सो इव्हेंच्युअली ब्रँड वर्क मिळण्यासाठी मला एजन्सीकडनंही हेल्प झाली. त्यांनी असं सांगितलं की वी नीड टू कीप द कॉमेडी सॉर्ट ऑफ क्लीन सो दॅट ब्रँड थिंक की तुमची पण इमेज त्यांच्यासमोर क्लीन होईल. फॉर एक्झाम्पल, म्हणजे तुमच्या चारित्र्यावर कोण बोलत नाही आहे, बट आपण जसा कॉन्टेंट बनवतो त्याप्रमाणे ब्रँडला असोसिएट व्हायला आवडतं. आता मी जर शिवीगाळ करूनच कॉन्टेंट बनवत राहिलो असतो तर माझ्याशी ब्रँडनी असोसिएट होणं कमी केलं असतं की आलेच नसते, कारण की अरे नको ह्याच्यामध्ये शिव्या असतात. सो इव्हेंच्युअली पहिली गोष्ट जी मला चेंज करायला लागली, ऑफकोर्स मी खूप शिवी देऊन कॉन्टेंट नाही बनवायचो, तुम्हालाही माहिती आहे, बट ज्या काय द्यायचो शिव्या, आपण जे पण करायचो वॉट एव्हर ते सगळं थोडंसं बदलावं लागलं. बेसिकली इमेज शिफ्टिंग करावी लागली इन द रील्स. आता हे तुम्हाला मी 3-4 वर्ष आधीचं सांगतो आहे, तेव्हापासून हे प्रयत्न चालू आहेत. त्यानंतर मी काय करतो की ब्रँड वर्क आलं की ब्रँड आला की आपण पैसे मिळत आहेत म्हणून आपण घाबरून जातो की अरे ते म्हणतात ते सगळं करूया. ते येतात, ते विथ त्यांचे टर्म्स अँड कंडिशन्स, विथ त्यांचे इंटिग्रेशन्स, ब्रीफ, ते जे बेसिकली त्यांना त्यांचं प्रोडक्ट तुम्ही जास्तीत जास्त दाखवाल किंवा जेवढं जास्त प्रमोट कराल तेच हवं असतं. पण आपण क्रिएटर आहोत हे विसरायचं नाही आहे. क्रिएटरनी ब्रँडबरोबर काम करायचं आहे तर काही मुद्दे क्रिएटरचे पण असले पाहिजेत. बिकॉज द कॉन्टेंट शूड नॉट लुक लाईक ॲन ॲड. नाही तर मग ते तुम्ही ॲड करून घ्या ना त्या पैशाची. क्रिएटरला तुम्ही देताय तर क्रिएटरच्या आयडियाजवरती ते वर्क झालं पाहिजे. हे सुरुवातीचं सांगतो. आधी ब्रँड वॉज लाईक ना आम्हाला हेच पाहिजे, आम्हाला तेच पाहिजे, अरे असंच बोला तसंच बोला हेच बोला. मग त्याने तो खूप ॲडिश साऊंड करायची ती रील किंवा तो व्हिडिओ. ते हळूहळू चेंज करावं लागलं की नाही बोलून नाही असं नाही मी करू शकत, माझी ही स्टाईल नाही, मला हेच पाहिजे, मला तेच पाहिजे. ऑल दिस थिंग्स जस्ट टू कीप द व्हिडिओ ऑर्गॅनिक, की तो व्हिडिओ ऑर्गॅनिक वाटावा सगळ्यांना, तुम्हा सगळ्यांना नॉर्मल रीलसारखा वाटावा म्हणजे रादर तो असावा. वाटावा हा चुकीचा शब्द आहे. असावा म्हणजे तुम्हाला रेग्युलर तुम्ही जे रील्स कॉमेडी बघता त्याच्यामध्येच तसाच एक कॉमेडी रील आहे, त्याच्यामध्ये एक इंटिग्रेशन प्लेस केलेलं आहे जे स्मार्टली केलेलं आहे किंवा वॉट एव्हर. तर हे मोस्टली त्यांना पटायचं नाही. पण नंतर इव्हेंच्युअली जशी क्रिएटर इंडस्ट्री हळूहळू वाढायला लागली त्यांना ब्रँड्सला पण समजायला लागली की ओके ऑर्गॅनिकली जर तुम्ही केलात तर तुम्हाला जास्त व्ह्यूज येतात, जास्त कॉमेंट्स येतात. पण तुम्ही जास्त ब्रँड हेवी केलात व्हिडिओ तर तुम्हाला नाही जास्त व्ह्यूज आणि जास्त कॉमेंट्स आहेत. मग ब्रँड्स पण स्मार्ट झाले. आता ह्याच्यात आहेत काही ब्रँड्स जे खूप स्मार्टली वर्क करतात की ओके तुमच्याप्रमाणे करा, आम्हाला फक्त एवढंच हवं आहे, डू इट युअर वे. नंतर काही ब्रँड्स आहेत जे नाही, त्यांना तसं लागतं की नाही आमचं हे कॅम्पेन आहे तर आम्हाला असंच पाहिजे. मग काही वेळेला कॉम्प्रोमाइजेस करायला लागतात, काही वेळेला नाही करायला लागत. आणि ऑफकोर्स ह्याच्यावरती इंडिव्हिज्युअली फक्त आणि फक्त ब्रँड वर्कवरती त्यांचं घर चालतं. जसं की मी जे फुल टाईम कॉन्टेंट क्रिएटर आहेत
त्यांना ब्रँड वर्क हे करायच लागतं. मी असं नाही बोलू शकत की हां चला मी या महिन्यात नाही ब्रँड करणार, चल काय फरक नाही पडत, ह्या ब्रँड मला नाही ऐकत तर माझं, असं नाही. थोडंसं कुठेतरी बिझनेस आहे तर तुम्हाला थोड्या गोष्टी सोडायला लागतात, थोड्यात करायला लागतात. दिस इज हाव इट वर्क्स. आणि एवढंच मी असंच करत मी चालवत आलो आहे सगळं. सो कीपिंग इट ऑर्गॅनिक. मी काय करतो, ब्रँड वर्क जास्तीत जास्त ऑर्गॅनिक ठेवायचा प्रयत्न करतो, रेग्युलर रीलसारखा करण्याचा प्रयत्न करतो. त्याने बघणाऱ्याचा इंटरेस्ट वाढतो आणि बघणाऱ्याला हवा तो मेसेज पण मिळतो. आणि असं वाटत नाही की अरे ह्या काय प्रमोट करत बसला, ह्या काय विकत बसला आहे. ऑफकोर्स आपण ब्रँड प्रमोशन करत आहोत किंवा ब्रँडला त्यांना इंटिग्रेट करत आहोत आपल्या व्हिडिओमध्ये, हे विसरायला नाही पाहिजे सॉरी. आणि ऑर्गॅनिकचं म्हणणं झालं तर नंतर मी काय करायला चालू केलं की माझे जे IPs होते, IPs म्हणजे इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टीज म्हणजे जसे कॅरेक्टर्स होते, या दिदी होती, आता बाबा गांडीशी होते एका टायमाला, पण ते ऑफकोर्स दॅट वॉज नॉट ब्रँड फ्रेंडली किंवा त्याचं नावच तसं होतं. किंवा मग मंगेश TV होतं, KID होतं. ऑल दीज आर IPs म्हणजे कॅरेक्टर्स किंवा माझे सिरीज असं बोलू शकता तुम्ही, त्याला वॉटेवर तुम्ही जे बोलाल ते जेव्हापासून मी करायला लागलो, ब्रँड्सला ते आवडायला लागलं. जसं की मंगेश TV खूप ब्रँड लविंग झाला, तर सगळ्यांना आवडायला लागला मंगेश TV. तर ते ब्रँडकडनं मला रिक्वेस्ट आला की मला मंगेश TVमध्ये करायचं आहे. कोण मला KIDमध्ये हवं आहे, मला या दिदीमधनं हवं आहे किंवा वॉटेवर असं या कॅरेक्टर्समध्ये हवं आहे. जसं आता मध्ये मी सुनील काका केलेलं, तर ते पण मला नंतर कंटिन्यू नाही करता आलं बिकॉज मला एवढं काय त्याच्यात सुचत नव्हतं. बट ब्रँड्सना ते आवडतं की ओके एक IP आहे, एक रेडी आहे IP, ही फेमस होते, ही व्हायरल होते आत्ता सध्या IP, तर त्याच्यामध्ये आम्हाला इंटिग्रेट व्हायचं आहे. मग सगळ्यांनाच इंटिग्रेट व्हायचं असतं की अरे आम्हाला ह्याच्यासोबत करायचं, ह्याच्यासोबत करायचं. जसं की मग आता अजून एक IP माझी आणि श्रेयाची होती, हा मैं गलत, तर ते वाईफ आणि नवरा बायको बँटर. जसं की आजची रील पण तशाच रिक्वेस्टनी आलेली की आम्हाला तुला आणि श्रेयाला घेऊनच करायचं आहे, वी वॉन्ट समथिंग ऑन दॅट ॲस्पेक्ट, असे पण रिक्वेस्ट येतात. त्यावेळेला ते IPमध्ये बसवणं थोडं सोपं होऊन जातं, कारण की IP ही एस्टॅब्लिश्ड असते. मंगेश TV आता मी म्हटलं की तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे मंगेश TVचं कॅरेक्टर काय आहे, पहिले मी एस्टॅब्लिश करून मोकळा झालो आहे. सो नाव इफ आय इंटिग्रेट देम इन द IP, इट बिकम्स इझियर फॉर मी टू इंटिग्रेट इट बिकम्स इझियर फॉर ब्रँड, का त्यांना माहिती आहे की हां बाबा एवढं जरी बोला तरी आपला व्यवस्थित व्हिडिओ जाईल. अँड इट बिकम्स इझियर फॉर यू गाईज ऑल्सो टू वॉच, बिकॉज तुम्हाला मंगेश TV पण आवडतो आहे, मग वॉट एव्हर कॅरेक्टर आहे, वॉट एव्हर जे करतो आहे ते आवडतं आहे. सो दिस इज वन चेंज आय ब्रॉट इन द कॉन्टेंट पीस. ते आपण केलं की IPs आणल्या, IPsनी खूप हेल्प झालं ब्रँड वर्क स्मूथ व्हायला. त्यानंतर क्वालिटी ऑफ ब्रँड वर्क ती मी नेहमी लक्ष देतो की किती छान शूट होईल, किती ॲस्थेटिकली सिनेमॅटिकली शूट होईल. आणि त्यातली जी कॉन्सेप्ट आहे ती, आता कधी असं होतं की किती तुम्ही रिक्वेस्ट करा, किती काही बोला, ब्रँडला सर्टन गोष्टी हव्याच असतात आणि आपल्याला त्या द्याव्याच लागतात. मग त्यावेळेला पूर्ण पुल ऑफ मी ॲक्टिंगवरती करायचा प्रयत्न करतो की ॲक्टिंगवरती किती फनी होईल, क्रेझी किती होईल, किती फालतू वात्रटपणा करता येईल जेणेकरून तो फनी राहील. द पॉईंट इज इट शुड बी फनी, बिकॉज मी कॉमेडी कॉन्टेंट क्रिएटर आहे, सगळ्यांसाठी वेगवेगळं आहे. तर मी जास्तीत जास्त फनी ठेवायचा प्रयत्न करतो, तरीही काही गोष्टी फेल जातातच, बिकॉज आफ्टर ऑल इट्स ब्रँड. आणि त्याच्यामध्ये त्या गोष्टी आल्या की ते लगेच ॲडिश साऊंड होतं. मी कधीच असं तो मग तुम्ही हे करायचं असेल तर हे करा, मग हे विकत घ्या, ते विकत घ्या, असं मी कधीच करत नाही. मी नेहमी भांडतो यासाठी ब्रँडसोबत की नाही मी ते सीमलेसच करणार, ते मी स्क्रिप्टमध्येच करणार आणि स्क्रिप्ट मीच लिहिणार. बरेच ब्रँड विथ स्क्रिप्ट येतात पण त्यांच्याकडे तो फ्लेवर नसतो जो आपल्या कॉन्टेंटमध्ये असतो. सो हा स्ट्रगल नेहमी राहिलाच आहे ब्रँड व्हिडिओजबद्दल की असं आहे. अँड ऑल्सो मला हे सांगायला आवडेल की तुम्ही जसा कॉन्टेंट बनवता त्याच्यावरती तुम्हाला ठरतं की कुठले ब्रँड्स तुम्हाला अप्रोच करतील. देर आर लिस्ट ऑफ ब्रँड्स, A लिस्ट ब्रँड्स असतात, B लिस्ट ब्रँड्स असतात. A लिस्ट म्हणजे टॉप ब्रँड्स, फॉर एक्झाम्पल काय झोमॅटो, नेटफ्लिक्स, ॲमेझॉन प्राईम, जे सध्या तुम्ही बघता, किंवा मोठे ब्रँड्स बेसिकली. आता क्रोमा इज ऑल्सो वन ऑफ द बिगेस्ट, सबवेज बिग ब्रँड, असं खूप मोठे ब्रँड्स आहेत जे तुम्हाला त्यांच्यासोबत तुम्ही एकदा काम करायला चालू केलं. फ्लिपकार्ट आहे किंवा कोक आहे, थम्सअप आहे, अजून भरपूर तुम्हाला तसं समजतील A लिस्ट ब्रँड काय. ह्याच्यासोबत जर तुम्ही एकदा काम करायला लागले की तुम्हाला त्याच लेवलचे ब्रँड्स यायला चालू होतं, कारण त्यांना दिसतं की ह्या ब्रँड जर त्याच्यासोबत काम करतो तर मी पण करू शकतो. पॉईंट मेन अगेन एक वन इम्पॉर्टंट पॉईंट इज ती यू शूड बिल्ड ट्रस्ट विथ द ब्रँड्स. म्हणजे तुमचा त्या ब्रँडबरोबर ट्रस्ट बिल्ड होणं खूप इम्पॉर्टंट आहे, कारण की ब्रँड वर्क is not only advertisement, it is like an organic video
बट इन्फ्युज्ड विथ अ ब्रँड. सो ते बघून ब्रँड्स खूप इम्प्रेस होतात की अरे यार कसं ह्याने ऑर्गॅनिकली केलं आहे, समजलंच ना की इंटिग्रेशन केलं आहे ह्याच्यामध्ये. सो दॅट इज हाऊ यू गेन द ट्रस्ट ऑफ ब्रँड्स बाय डुईंग क्वालिटी ब्रँड वर्क. म्हणजे जेवढी मेहनत आपण रील्स ह्याच्यावर मी घेतो त्याच्यापेक्षा कधी कधी जास्त मेहनत आपल्याला ब्रँड वर्कवर घ्यायला लागते, बिकॉज तिथे जास्त सीमलेस आणि जास्त इंटेलिजंटली गोष्टी करायला लागतात. तो इंटेलिजन्स ब्रँडला खूप आवडतो. तुमचा वे ऑफ प्रेझेंटेशन, तुम्ही कसे कपडे घालता, कसं त्याला प्रेझेंट करताय, त्याची सिनेमॅटोग्राफी स्टाईल किती चांगली आहे, त्याला किती छान पद्धतीने तुम्ही प्रोडक्ट दाखवलं आहे, काय केलं तरीही ते ऑर्गॅनिक वाटतं आहे आणि रील वाटतं आहे आणि तेवढंच फनी पण आहे. एव्हरीथिंग इज पॉवर पॅक्ड. तेव्हा ब्रँड इम्प्रेस होतो, ब्रँडचा तुमच्यावर हळूहळू ट्रस्ट बिल्ड व्हायला चालू होतो की ओके हा भारी करतो व्हिडिओज, ह्याचे व्हिडिओज चालतात, पण आपण ह्याच्यासोबत अजून काम करूया. दॅट्स हाऊ यू ब्रिंग द ब्रँड बॅक टू यू अगेन अगेन. असं मी मल्टिपल ब्रँडबरोबर भरपूर काम केलं. जसं मी क्रोमाबरोबर अजून 4 वेळा काम केलं, नेटफ्लिक्सबरोबर 4 वेळा काम केलं आहे, प्राईम व्हिडिओबरोबर भरपूर काम केलं आहे, झोमॅटोबरोबर किती काम केलं आहे, स्विगीबरोबर पण काम केलं आहे, ॲलेक्सा, ॲमेझॉन, म्हणजे ॲमेझॉनबरोबर पण नुसतं किती काम केलं आहे. प्राईम व्हिडिओ तर झालं नुसतं ॲमेझॉन. सो दॅट्स हाऊ यू ब्रिंग द ब्रँड बॅक इज युअर व्हिडिओ क्वालिटी अँड द क्वालिटी ॲज अ होल ऑफ कॉन्टेंट, की कॉन्टेंटची क्वालिटी काय आहे. सो आता तुम्हाला जर ब्रँड येत नसतील तर काय करायचं. मला असं वाटतं की तुम्ही ब्रँड्सला एकच हवं आहे. भले तुम्ही मराठी कॉन्टेंट क्रिएटर आहात, हिंदी कॉन्टेंट क्रिएटर आहात, त्यांचं एकच असतं की आम्हाला आमचा ब्रँड, अनलेस अंटील तो एक महाराष्ट्र रिलेटेड ब्रँड आहे तर तो म्हणेल की ओके मराठीत व्हिडिओ बनव. पण कुठलाही ब्रँड येतो तो म्हणतो तुम्हाला की तुम्ही हिंदीतच व्हिडिओ बनवा, कारण की आम्हाला तुमचा व्हिडिओ अख्ख्या भारतात रीच झालेला हवा आहे. का? कारण की त्यांचा ब्रँड अख्ख्या भारतात विकला जातो. ॲज सिम्पल ॲज दॅट. आणि ह्याच्यात काही हे नाही, दिस इज ऑल प्रोफेशनल, त्यांचा बिझनेस रिझन आहे. त्यावेळेला तुम्हाला जेव्हा हिंदीत व्हिडिओ करायला लागतो त्यावेळेला तुम्ही जर मराठी कॉन्टेंट क्रिएटर असाल तर मग असं होतं की ते म्हणतात नाही आम्ही नाही, मग आपल्याला मिक्स करायला लागतं. जसं आम्ही करतो, जेव्हा वाटतं तेव्हा आपण मराठीत पण व्हिडिओ बनवतो, जेव्हा वाटतं तेव्हा आपण हिंदीत पण व्हिडिओ बनवतो, डिपेंड करतं. सो आणि इट्स ऑल बिझनेस. मला असं वाटतं की प्रत्येकजण कामासाठी करतो. जसं की आता कॉर्पोरेट लाईफ जरी असली तरी आपल्याला इंग्लिशमध्येच मेल लिहायला लागतात. देर आर सर्टन रूल्स फॉर एव्हरीथिंग. तसा तो सीन आहे. सो मराठी कॉन्टेंट क्रिएटर्सना मला हे सांगायला आवडेल की तुम्ही असे हवं तर मराठीतच बनवा, असे आम्ही आधी बनवलेत की मराठीत किंवा विदाऊट लँग्वेज. काही गाण्यांवर रील बनतात, काही बनतात, पण असे रील बनवा जे अख्ख्या म्हणजे त्या मराठीत जरी रील असेल तरी त्याचा टॉपिक जो असेल तो अख्ख्या भारताला रिलेट होणार असेल. त्याने तुमची ओव्हरऑल ऑडियन्स वाढेल आणि तुम्ही मराठीत रील्स करा आणि त्याच्यामध्ये सबटायटल्स टाका, नो प्रॉब्लेम. मीही तसंच करतो. मराठी रील असेल तर मी सबटायटल्स टाकतो जेव्हा जमेल तेव्हा, जेव्हा कधी कधी नाही टाकत, तसं लगेच चढू नका माझ्यात. बट मला असं वाटतं की येस, की म्हणजे तुम्ही नेशन वाईड कसे पोचाल ह्याच्याकडे जास्त लक्ष द्या, त्याने तुमच्याकडे ब्रँड येणार आहेत. तर जास्तीत जास्त ब्रँडसाठी ब्रँडची एकच डिमांड आहे. ते काय म्हणणार, अरे हा मराठी क्रिएटर आहे, चांगला आहे, पण यार मी नाही करू शकत त्याच्यावर, कारण की ह्याची ऑडियन्स महाराष्ट्रापुरतं लिमिटेड आहे, आम्हाला बाहेर हवं आहे, आपण बाहेर हवं आहे. पण ऑफकोर्स आपण का बिझनेस सोडावा? मराठी माणसांनी, मराठी मुलांनी, मराठी क्रिएटर्सनी का बिझनेस सोडावा? त्यांनी का फक्त लहान लहान ब्रँड्स करावे? माझं म्हणणं हे आहे तुम्हाला, गो बिग, व्हा मोठे, काही प्रॉब्लेम नाही आहे. सो तुमचे रील्स भारतभर कसे पोचतील, तुमचा कॉन्टेंट, तुमचं यूट्यूब, वॉट एव्हर इट इज, भारतभर कसा पोचेल ह्याच्याकडे जास्त लक्ष द्या. आता जर तुम्हाला ब्रँड येत नसतील तर काय करायचं? मला असं वाटतं की मी काय केलं, जेव्हा मला ब्रँड येत नसतात किंवा नाही येत आहे किंवा जास्त वर्क नाही येत आहे किंवा नव्हते येत आधी, तेव्हा मी जास्तीत जास्त ऑर्गॅनिक कॉन्टेंटवरतीच लक्ष दिलं आहे. जेवढा ऑर्गॅनिक कॉन्टेंट तुमचा भारी असेल, रिलेटेबल असेल, सगळ्यांना हसवणारा असेल, अख्ख्या भारताला रिलेटेबल असेल, त्यावेळेला ऑटोमॅटिक ब्रँड्स तुमच्याकडे येणार आहेत. ब्रँड्सला पर्याय नाही आहे. ब्रँड्स त्यांच्याच मागे धावतात ज्यांचे व्हिडिओ चालतात. एवढं सिम्पल लॉजिक आहे. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल धारणा कोणी क्रिएटर तुम्हाला माहिती असेल तर, तिचे व्हिडिओ इतके चालत होते मध्ये, आता पण चालत आहेत, इतके चालत होते की एव्हरी ब्रँड वॉन्टेड टू वर्क विथ हर. सिम्पल ॲज दॅट. एवढं सिम्पल आहे. असं जसं की आता यशराज मुखाटे आला, त्यांनी त्याचं एक पहिलं जेव्हा गाणं व्हायरल केलं, सगळ्यांना त्याच्यावर काम करायचं होतं. तसे ब्रँड क्रिएटरच्या मागेच धावणार. सो तुम्हाला ब्रँडच्या मागे नाही धावायचे, ब्रँड तुमच्या मागे येणार, पण त्यासाठी तुम्हाला तसा कॉन्टेंट सतत प्रेझेंट करत राहणं इम्पॉर्टंट आहे. तर तुम्हाला ब्रँड नाही येत आहे तर तुम्ही हा पण विचार करा की ब्रँडच्या पर्स्पेक्टिव्हनी मी व्हिडिओ बनवतो आहे का, हे पण लक्षात घ्या. म्हणजे
त्यांच्यासाठी व्हिडिओ कोणाला बनवायचे नाहीत, पण एखादा ब्रँड कन्व्हिन्स होईल एवढ्या क्वालिटीचा माझा व्हिडिओ आहे का. पहिले तर अबिजू, डार्क, डँक हे सगळ्या गोष्टी ब्रँडला आवडतच नाहीत. म्हणजे ते करण्यात काय मला प्रॉब्लेम नाही आहे. मी म्हणतो आहे की ब्रँड वर्कसाठी ते बघणार की अच्छा हा क्रिएटर फक्त हेच करतो आहे का की वेगळं पण काही करतो आहे. एक्झाम्पल ते त्यांचाच फायदा बघणार आहेत. सो तुम्हाला असा पण कॉन्टेंट बनवायचा आहे जो ब्रँड फ्रेंडली पण असेल, ब्रँडसाठी नाही पण असा एक IP किंवा एक असं एक पद्धत की असा एक कॉन्टेंट जो सगळ्यांना आवडेल, त्याच्यात क्लीन कॉमेडी पण असेल आणि ब्रँडला पण म्हणजे व्हायरल पण होत असेल तो आणि ब्रँडला पण आवडेल की हां यार ह्याच्यामध्ये मला काम करायचं आहे, म्हणजे आम्हाला इंटिग्रेट व्हायचं आहे किंवा आम्हाला ह्याच्यासोबत प्लेस होणं इम्पॉर्टंट आहे. आणि ऑफकोर्स तुमचे फॉलोअर्स आणि या सगळ्या गोष्टी पण मॅटर करतात. ते काही ब्रँडच बघतात. असं आता फॉर एक्झाम्पल कुशाल पवार, त्याचे 300K होते, माझे 1 मिलियनच्या वर होते, तरी आम्ही दोघं सेम ब्रँड करत होतो. कसं? कारण त्याचा कॉन्टेंट चांगला होता. त्याचा जो कॉन्टेंट होता त्याच्यामध्ये कुठलाही ब्रँड फिट इन आरामात होऊ शकतो. कारण ते वेगवेगळे कॅरेक्टर्स आहेत, शिव्यान असतात, कॅरेक्टर्स असतात, कॉमेडी असतं, सगळं असतं. सो ब्रँड रिअली डोंट थिंक अबाउट नंबर्स, दे डू बट ॲट टिल सम पॉईंट. आणि असे ब्रँड असंही बोलत नाही की आम्हाला एवढेच व्ह्यूज हवेत, इंस्टाग्रामवर एवढेच व्ह्यूज गेले पाहिजे, असं कुठलंही ब्रँड बोलत नाही. सो दॅट इज ऑल्सो वन थिंग. सो येस, मला असं वाटतं की हे होतं ओव्हरऑल ब्रँडबद्दल मला जेवढी माझ्याकडे इन्फॉर्मेशन होती मी पण ऑफकोर्स मी आता जे माझ्या डोक्यात आहे ते बोलत गेलो. तुम्हाला जे वाटत आहेत ना गोष्टी त्या तुम्ही याच्या कॉमेंट सेक्शनमध्ये टाका. मी पुढच्या व्लॉगमध्ये एक छोटासा सेगमेंट 2-5 मिनटाचा करून त्या सगळ्यांची उत्तरं देईन फॉर शुअर. कारण की मला आत्ता बोलताना मला समजत नाही की मी काय ॲस्पेक्ट्सवरती बोललं पाहिजे. रादर मी ऑफकोर्स आपल्याला इंट्रोडक्शन तर झालं या ब्रँडच्या रिगार्डिंग गोष्टी आणि मला असं मी शिकवतो आहे वगैरे काहीतरी अशा झोनमध्ये पण जायचं नाही. कारण की परत मग लोक बोलणार अरे काय बाबा शिकवायला लागला वगैरे, तर ते लगेच आपल्याकडे यार मराठी माणसं आपली अशीच लगेच बोलायला लागतात. म्हणजे काय मी मदत म्हणून बोलतो आहे तुम्हाला की इन्फॉर्मेशन मिळेल म्हणून बोलतो. आणि मलाच कोणतरी बोललेलं की याच्याबद्दल आम्हाला एखादा व्लॉग बघायला आवडेल आणि आज मी करणार होतो ब्रँड व्हिडिओ, म्हणून मी तुम्हाला दाखवलं की बाई असं पण हे सगळं काम पण मी करतो. सो येस, हाच होता आपला व्लॉग. मला वाटतं की तुम्ही कॉमेंट करा, मला सांगा की काय प्रश्न आहेत तुमचे ब्रँड वर्क रिलेटेड. तुम्ही आता क्रिएटर आहात नसाल तरी तुम्हाला काही प्रश्न आहेत का. आणि आय थिंक त्याची उत्तरं मी तुम्हाला पुढच्या व्लॉगमध्ये एक छोटासा सेगमेंट बनवून देतो. आणि याच नोटवरती आपण आजचा व्लॉग संपूया. कसा वाटला तुम्हाला आजचा व्लॉग, कसा वाटला BTS आणि कशी आली मजा ते सांगा कॉमेंटमध्ये. आणि भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. टिल देन काय सबस्क्राईब राईट नाव. सपोर्ट कीजिए भाई, सपोर्ट कीजिए. पोलीस स्टेशनला कंप्लेंट करीन मी. सपोर्ट करा मला.